गुड मॉर्निंग. मी महेश पाटील, शाश्वत अकॅडमी पुणे. आपण या व्हिडिओमध्ये आज इंग्लिश व्होकॅब्युलरी कशी करायची, ती कुठून येते, त्याचे सोर्सेस काय आहे, नेमकं काय वाचलं पाहिजे या संदर्भात बोलणार आहोत. तर इंग्लिश व्होकॅब्युलरी जी आपल्याला एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत असते, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, त्यानंतर कंबाईन ब क दोन्ही गट असतील किंवा इतर एक्झाम असतील, त्याचा सोर्स काय आहे. जनरली आपण एक बाजारातलं पुस्तक आणतो आणि ते वाचत असतो, तर ते रॉंग आहे का, तर नाही, पण ते लेंदी आहे. मग आपल्याला आधी सोर्स काय तो समजला पाहिजे आणि पॅटर्न काय ते समजलं पाहिजे. तर इंग्लिश व्होकॅब्युलरी जे पॅटर्न आहे ते प्रत्येक पॅटर्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. हा त्यातला पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट लवकरच मी टाकतो ग्रुपवरती. तर बघा पॅटर्न काय आहे, तर काही मॅच द फॉलोइंग आहे, फिल इन द ब्लँक आहे, काही सेंटेन्समध्ये आहे, काही ऑड मॅन आउट म्हणून ओळखायचे आहे. पॅटर्न व्हरायटी खूप आहे. तर आधी पहिली प्रायोरिटी काय आहे, तर आपण क्वेश्चन पेपर म्हणजे जो डिझाईन झालेला आहे 2016 पासून तर 2020 पर्यंत, 16 म्हणतोय मी, 15 पर्यंत जुनी पद्धत होती, 16ला पॅटर्न बदललेला आहे. 16 पासून 2020 पर्यंत आपण एक काम करू, सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेल्या ज्या व्होकॅब आहेत त्यांचं पॅटर्न समजून घेऊ आधी. पॅटर्न म्हणजे काय की एखादा शब्द हा कशा प्रकारे आलेला आहे, तो फिल इन द ब्लँक मध्ये येतोय, एका सेंटेन्समध्ये येतोय का, तो मॅच द फॉलोइंग येतोय का, त्याचा स्पेलिंग एरर आलेला आहे किंवा त्याचं मिनिंग आलेला आहे का, इडियम आलेली आहे का, फ्रेज आलेली आहे का, होमोनियम्स काय, पॅरोनियम्स काय, याचं प्रत्येक गोष्ट समजणं गरजेचं आहे. तर आपण एक काम करूया, एक एक पॅटर्नवरती चर्चा करूया. तर मी पहिला पॅटर्न घेतोय जो राज्यसेवा 2018 आलेला आहे. आता राज्यसेवा 2018 काय आलेला आहे, तर मी सांगतो प्रोवर्ब ही एक कन्सेप्ट आहे, प्रोवर्ब. ठीक आहे. आता प्रोवर्ब काय बरं, तर अशी एक ही म्हण असते, असंच गृहीत धरा. हे एक वाक्य आहे आणि याचा अर्थ वेगळा असतो जो आपल्याला इंग्लिशमध्ये एमपीएससी विचारतो. ठीक आहे. तर हे वाक्यामध्ये काय असतं, दोन प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, ही जर फ्रेज असेल त्या फ्रेजचा मिनिंग विचारतोय, तो म्हणजे प्रोवर्बचा तो मिनिंग विचारतो. एक. नंबर 2, तो काय करतो, ह्या प्रोवर्ब मधील एक शब्द ड्रॉप करतो. म्हणजे सपोज आता इथला मी एक शब्द ड्रॉप केला आणि तो शब्द तो 4 पर्यायामध्ये येत असतो की याचा शब्द नेमका कोणता आहे. म्हणजे कसं, मी एक प्रोवर्ब लिहितो, an apple a day can keep a doctor away. Can keep a doctor away ही जुनी म्हण आहे खूप, जी येणार नाही परीक्षेमध्ये, कारण ही खूप सोपी आहे. तर आपण काय करणार आहोत, याचा पॅटर्न समजून घेऊ की हे कशा प्रकारे एमपीएससीत येते. पहिलं पॅटर्न एक आहे की याचा मिनिंग विचारेल, तो कॅन ॲपल अ डे कॅन कीप ए डॉक्टर अवेचा मिनिंग काय आहे, तो मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुसरं पॅटर्न जे आहे ते एमपीएससीच आहे, फक्त इतर कुठल्या एक्झाममध्ये नाही बघितलं मी. एसएससी, सीडीएस, यूपीएससी एवढ्या क्वेश्चन पेपर मी वाचत असतो, त्यात कुठेच मला मिळाला नाही. तो पॅटर्न म्हणजे काय की तो काय करणार, याच्यातला एक शब्द कुठला तरी ड्रॉप करणार आणि 4 पर्यायामध्ये लिहिणार. म्हणजे कसं, मी इथला डॉक्टर हा ड्रॉप करतो आणि याला फिल इन द ब्लँक करतो आणि तो फिल इन द ब्लँक. मग 4 पर्याय काय असणार, इथं डॉक्टर असेल, इथं लॉयर असेल, इथं टीचर असेल, इथं काहीतरी डान्सर असेल. तर तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहे. एक, तुम्हाला जी फ्रेज, इडियम, प्रोवर्ब जी विचारलेली आहे त्याचा मिनिंग माहिती पाहिजे फर्स्ट. अँड सेकंड नंबर इज, तुम्हाला ते एक्झॅक्ट माहिती पाहिजे, परिपूर्ण. ठीक आहे, एक्झॅक्ट माहिती पाहिजे. तर हा पहिला पॅटर्न आहे. दुसरा पॅटर्न असा आहे की तो काय करणार, ही म्हणजे आहे ना, ही चुकीची लिहिणार, एबीसी एबीसीडी म्हणून. ठीक आहे. मग आता यात काय करणार, तो इथं लिहिणार टीचर. ठीक आहे, इथं टीचर आणि अशा 3 लिहिणार फ्रेजेस किंवा 4 लिहिणार, ए बी सी किंवा एबीसीडी, आणि म्हणणार की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्सप्रेशन, ओनली ए, ओनली बी, ए बी, ए सी. तर असं 2 प्रकारे हे 3 प्रकारे येत आहे. एक, तो तुमचा शब्द ड्रॉप करणार आहे. दुसरं, चुकीचा शब्द तो ऍड करेल. तिसरं, तो फ्रेजचा मिनिंग विचारेल. मग असा पॅटर्न आलेला आहे का, तर येस. मी पहिला पॅटर्न घेतोय, राज्यसेवा 2018. जर आपण या क्वेश्चन बँकला आलो, पेज नंबर 25ला क्वेश्चन नंबर आहे 60 नंबरचा, त्यात बघा त्याने फिल इन द ब्लँक म्हटलेला आहे, मॅच द फॉलोइंग. गुड वाईन नीड्स नो डॅश, त्यानंतर 2 डॅश आर बेटर दॅन 1, त्यानंतर द गेम इज नॉट वर्थ द डॅश, त्यानंतर डू नॉट पुट ऑल युअर डॅश इन 1 बास्केट. आता एक गोष्ट समजून घ्या, प्रश्नामध्ये राज्यसेवा 2018चं पॅटर्न आहे. आधी 2015, 14, 13ला येत नव्हतं, कारण ते जुनं आणि सोपं पद्धत आहे ती. आताची पद्धत थोडी स्टँडर्ड वाढलेला आहे. एक समजून घ्या, ह्या 4ही प्रोवर्ब्स आहे. 2, याचा त्याने मिनिंग विचारलेला नाही. 3, तीच म्हण त्याने तोडलेली आहे आणि तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक करायचं आहे किंवा तुम्हाला जोड्या लावायच्या. म्हणजे काय, मी जर एक मराठीतली म्हण घेतली, अति तेथे माती, तर ते अति तेथे माती हा शब्द ड्रॉप केलेला आहे आणि खाली 4 पर्याय आहेत, गती, रेती, रेवती आणि मग माती. तर तुम्हाला ती म्हण माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आपण पहिली घेऊया, गुड वाईन नीड्स नो बुश ही म्हण आहे. सो गुड वाईन नीड्स नो बुश म्हणजे काय, आता याचं मिनिंग पण समजून घ्या तुम्ही. आणि या 4ही कुठून आलेल्या आहेत ते एक लक्षात घ्या.
ह्या फ्रेजेस इडियम्स येतात कुठून, तर पहिली प्रायोरिटी मी सगळ्यांना सजेस्ट करेल की क्वेश्चन पेपर जे आहेत आपले सगळे 2016 ते 2021 पर्यंत आता आलेले, त्यात PSI, STI, असिस्टंट, राज्यसेवा, कंबाईन, फॉरेस्ट, ॲग्री सगळ्यांच्या ओक्यालरी बाहेर काढा आणि त्या समजून घ्या आधी, कुठलंही पुस्तक विकत घेण्याच्या आधी त्या समजल्या, त्याचं पॅटर्न समजलं. नंबर 2, SSC, CDS, UPSC, बँकिंग यातल्या बऱ्याचशा ओक्याप कॉपी होत असतात. त्या कशा होतात ते लेक्चरच्या शेवटी मी प्रश्न घेतलेला आहे, तो दाखवेल तुम्हाला, ठीक आहे. आणि नंबर 3, मग तुम्ही कुठलंही पुस्तक घेऊ शकतात बाजारातलं घेताना ते स्टँडर्ड असलं पाहिजे पुस्तक, जसं रेनन मार्टिन आहे, पालन सुरी आहे किंवा हरी आहे, हरियन गोपाल आहे, नॉरचं पुस्तक आहे, तेही चांगले पुस्तक आहेत, ठीक आहे. आता बघा यामध्ये पहिलं मी म्हणतो गुड वाईन नीड्स नो बुश, याचं उत्तर असलं पाहिजे. ही म्हण आहे, याचा अर्थ काय होतो गुड वाईन नीड्स नो बुश, म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा प्रोडक्ट जर चांगलं असेल तर ते किती चांगलं आहे हे सांगण्याची गरज नको असली पाहिजे. म्हणजे अमिताभ बच्चन कधी सांगितलं नाही की मी ग्रेटेस्ट आहे, तो आहेच ग्रेटेस्ट, किंवा नरेंद्र मोदी म्हणत नाही की मी खूप कामं करतो, ते करतातच कामं. म्हणजे चांगला व्यक्ती किंवा चांगला गुण किंवा चांगली गोष्ट जी आहे त्याला सांगण्याची गरज नाही, तेव्हा त्याला म्हणतो आपण गुड वाईन नीड्स नो बुश. म्हणजे काय, अ गुड थिंग और पर्सन डज नॉट रिक्वायर टू टेल हाऊ गुड दे आर. क्लिअर एवढं. दुसरं बघा, 2 हेड्स आर बेटर दॅन 1. 2 हेड्स आर बेटर दॅन 1. 2 हेड्स पाहिजे तिथं, डोके. काय आपण नेहमी हिंदीमध्ये म्हणतो बघा, एक से भले दो, म्हणून नेहमी ना स्वतःचं डोकं लावण्यापेक्षा इतरांचा पण सल्ला घेणं गरजेचं असतं. ऑलवेज हॅव गुड ऑप्शन टू टेक अनदर्स ॲडवाइस, म्हणजे दुसऱ्यांचा सल्ला घेऊनच विचार करावा असा त्याचा अर्थ आहे. तिसरं आहे, द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल. द कॅन्डल तिथं पाहिजे, द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल. म्हणजे आपण नेहमी मराठीमध्ये आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो असतो की याला कवडीची अक्कल नाही. तसं जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये कवडीचाही आपल्याला जर इंटरेस्ट किंवा जर एखादा लाभ मिळत नसेल तर तेव्हा म्हणतात द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की एखादी 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, लाईक दिस. म्हणजे तुम्ही जेवढी एनर्जी, जेवढा पैसा, जेवढी ताकद एखाद्या गोष्टीमध्ये लावतायत आणि त्यापासून मिळणारा आउटपुट हे ऑलमोस्ट 0 आहे, तेव्हा त्याला म्हणतो द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल. जस्ट इमॅजिन कि now somebody wants to prepare for MPSC or UPSC. Just imagine, take an example, and he started reading Ramayana and Mahabharata. Why? Because he wants to build himself as a ethical person. So this is the wrong, because reading Ramayana and Mahabharata will not give you good marks in prelim and mains. So it is like the game is not worth the candle. त्यातनं वाचन तू ते काही करणार आहे ना, त्यातनं मिळणारं फळ ऑलमोस्ट 0 असेल. क्लिअर. चौथीचे म्हण आहे, डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. एग्स इन वन बास्केट. डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट म्हणजे काय, की तुमची एनर्जी, तुमचा पैसा एकाच स्कीममध्ये लावू नका. जर तुम्ही तो लावला आणि जर ती स्कीम फेल झाली तर तुम्ही कम्प्लिटली पेनीलेस होतात, म्हणजे तुमच्याकडे पैसा नसतो. म्हणजे काय, बिझनेस रिलेटेड ही म्हण आहे, खूप सुंदर म्हण आहे, आलेली ऑलरेडी असिस्टंट कमांडंटला, की इन्व्हेस्ट करताना पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करताना तो कॅटेगराईज करावा लागेल की काही पर्सेंट यामध्ये, काही पर्सेंट त्यामध्ये, काही पर्सेंट त्यामध्ये. जर एक जरी फेल झालं तर रिमेनिंग वरती तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकतात. पण जर संपूर्ण पैसा जो तुम्ही एका ठिकाणी टाकला, सो यू विल लूज युअर सेल्फ. सो डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. बेस्ट एक्झाम्पल इज विजय माल्या. विजय माल्या हॅज पुट ऑल हिज एग्स इन वन बास्केट, दॅट्स वाय ही बिकम बँकरप्ट अँड रॅन अवे. ठीक आहे. तर इथं हा पॅटर्न काय सांगतोय, मिनिंग नाही, एक म्हण आहे, त्याला प्रोवर म्हणूया, त्याचा एक शब्द तोडलेला आहे त्याने आणि तो नंतर जोडायला हवा. ठीक आहे. मग आता याचा पॅटर्न कुठून कॉपी होतो तो तुम्हाला मी दाखवतो. बघा, आपण जर IFS UPSC 2018च्या क्वेश्चन पेपरला आहे, तुम्ही UPSCचा पेपर आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस त्याच्या अंडर घेतलेली आहे. यामध्ये हा जो प्रश्न आहे बघा, इथं त्याने काय म्हटलेलं आहे की खाली दिलेल्या ज्या फ्रेजेस आहेत, जे इडियम्स आहेत, त्या 5 दिलेल्या, त्याचा मिनिंग विचारला आहे. आता यामध्ये 4 पर्याय नसतात UPSCला, ते लिहायचं असतं. आता ह्या बघा, यातील ज्या 5 आहेत, पहिले बीइंग इन समबडी एल्स शूज, दुसरे सी आय टू आय, तिसरे कांगारू कोर्ट, चौथे बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, आणि 5वे कॅच रेड हँडेड. अशा ज्या म्हणी आहेत ना, ह्या आधी UPSC CDSला आलेल्या, ह्या आधी याच्यावरती कंट्रोल केला पाहिजे. म्हणजे कुठलंही पुस्तक वाचण्याचे नंबर 1 क्वेश्चन पेपर पॅटर्न माहिती पाहिजे की कशा प्रकारे येत आहेत. सो पॅटर्न नंबर 1 इज फिल इन द ब्लँक, ज्यामध्ये म्हण तोडतोय तो. नंबर दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पॅटर्न कळाला की MPSC मध्ये कशा प्रकारे व्होकॅब्युलरी येते, तर त्या पॅटर्ननुसार तुम्ही वाचणार आहात. नंबर 3 SSC CDS UPSC, त्यानंतर बँकिंगच्या व्होकॅब काय आहे त्या आधी चढायचे असतात, अँड देन यू गो फॉर मार्केट बुक. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं माझं पुस्तक वाचा, दिस इज युजलेस थिंग, दिस इज ॲट लास्ट. पहिली प्रायोरिटी आयोग काय म्हणताय, दुसरी प्रायोरिटी की त्याचं स्ट्रक्चर कुठून कॉपी होत आहे, आणि तिसरी प्रायोरिटी मग मार्केटमधलं पुस्तक. क्लिअर. आता यात बघा, हा 2018चा पेपर आहे आणि याच्याची दुसरी जी म्हण आहे सी आय टू आय, ही राज्यसेवा 18ला कॉपी आहे, आणि जे चौथी आहे बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, ही सुद्धा असिस्टंटला कॉपी आहे, किंवा ही सेम थिंग आपल्या क्लर्कला सुद्धा कॉपी आहे. तर बघा, मी जर राज्यसेवेला आलो 2018ला,
पेज नंबर 29ला 85 नंबरचा प्रश्न, त्यात बघा जोड्या लावा विचारलेला आहे. म्हणजे इडियम इकडे 4 आहे आणि इकडे त्यांचं मिनिंग आहेत. तर या केसमध्ये कसं आहे की या 4 आहेत इडियम, म्हणजे एका मार्काला एक इडियम यायचे 2015च्या आधी. ठीक आहे. आणि आता 16 नंतर काय झालं, एका मार्काला एक नाही आहे, एका मार्काला 4 4 5 5 10 10 इडियम्स येत आहेत. जोड्या लावा. ठीक आहे. आता पहिली बघा CI2I, आणि ही जी आपल्याला आलेली UPSCला ही पण CI2I आहे. आता CI2I म्हणजे काय, आपण जेव्हा एकमेकांकडे बघतो ना CI2I, दॅट मीन्स वी आर ॲग्री विथ इच अदर. ठीक आहे. आपण बऱ्याच वेळा आयब्रो वर्क करतो, कोणी ओळखीचा व्यक्ती असेल तर CI2I करतो आपण. सो CI2I मीन्स व्हॉट, यू आर ॲग्री विथ इच अदर. मी असं म्हणेल की बाळ गंगाधर टिळक अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेव्हर सॉ आय टू आय, म्हणजे ते कधीही ॲग्री नव्हते. तुम्ही नेव्हर शब्द वापरलेला आहे. सो CI2I म्हणजे काय की ॲग्री असते. किंवा मी असं म्हणेन इन डेमोक्रेसी नोबडी सीज आय टू आय. नोबडी सीज आय टू आय म्हणजे काय, डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकजण सहमती असतो असं नाही, अँड दॅट इज वाय द डेमोक्रेसी एक्झिस्ट, राईट. सो CI2I असं हे पॅटर्न कॉपी झालेलं आहे. आता आपण जर ह्या UPSCच्या पेपरला आलो, यात बघा बिंग इन समबडी एल्स शूज. आता ही म्हण कशी कॉपी होऊ शकते, तर इथं तो लिहेल बिंग इन समबडी एल्स शूज हा शब्द ड्रॉप करेल आणि जोड्या लावा सांगेल. किंवा शूज हा शब्दाच्या ऐवजी तो दुसरा काहीतरी शब्द लिहिल, स्पेक्टॅकल्स लिहेल, किंवा तो काहीतरी सँडल्स लिहेल, काहीतरी वॉच लिहेल, पॉकेट लिहेल. तो तुम्हाला माहिती पाहिजे, बी इन समबडी एल्स शूज, एखाद्याच्या दुसऱ्याच्या शूजमध्ये असणे म्हणजे काय की इमॅजिन करणे की दुसऱ्याच्या सिच्युएशनला जर मी असतो तर, एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या फॅमिली मेंबर कोणी कोरोनामध्ये पास अवे झालेला आहे, तर आपण जस्ट इमॅजिन करतो जर मी याच्या जागी असतो तर त्या इमॅजिनेशनला म्हणतात बिंग इन समबडी एल्स शूज. म्हणजे काय की इमॅजिन दॅट यू आर इन समबडी एल्स पोझिशन ऑर समबडी एल्स सिच्युएशन. मग तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना विचार करणार की मी जर तिथे असतो तर मी कसं शिकवलं असतं. दॅट मीन्स यू आर ॲक्च्युअली थिंकिंग अबाउट द सेम फ्रेज, यू आर इन माय शूज राईट नाव. क्लिअर. नंबर दुसरी फ्रेज आहे CI2I जी राजस्थानला आलेली आहे 18ला, ती म्हणजे काय ॲग्री असणे. तिसरी फ्रेज जी ती कांगारू कोर्ट. कांगारू कोर्ट म्हणजे काय, इट इज अनऑफिशियल कोर्ट वेअर दे डिसाईड, बट ते डिसिजन जे घेतात ना, पण ते डिसिजन अकॉर्डिंग टू लॉ नसतं. जसं आपल्या ग्रामपंचायतमध्ये 4 लोक बसताना डिसाईड करतात की हे चुकीचं आहे, ते रॉंग आहे. दिस इज नॉट अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. दे आर नॉट सपोज टू बी द गिवन देम अ राईट टू डिसाईड द मॅटर. आपण ते काही सुप्रीम कोर्टाचे लोक नाही आहेत. जी लोक 4 लोक जमतात आणि एखादा डिसिजन घेतात आणि जे अकॉर्डिंग टू लॉ नाही आहे, अकॉर्डिंग टू ऑफिस नाही आहे, त्याला म्हणतात कांगारूज कोर्ट. नंबर नेक्स्ट आहे बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. हे 2 वेळा आलेली आहे, असिस्टंटला आलेली आहे आणि एक आपल्या क्लर्कला आलेली आहे. क्लर्कला आलेली कशी येते, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सीच्या ऐवजी रिव्हर लिहिलं होतं. तो रिव्हर शब्द चुकीचा आहे तिथं, तो रिव्हर ड्रॉप करून आपल्याला सी पाहिजे. सो बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी म्हणजे काय, इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे काय बोथ वर्स्ट ऑप्शन, दोन्ही वाईट ऑप्शन, त्याला आपण असं म्हणूया. नंबर नेक्स्ट आहे कॅच रेड हँडेड. आता कॅच रेड हँडेड म्हणजे काय, तो मिनिंगच त्यामध्ये की आपण एखादं वाईट कृती करत असताना पकडले जाणे. जस्ट इमॅजिन आय अलॉंग विथ माय फ्रेंड वेंट टू स्टील समबडीज कार. सो मेन वाईल पोलीस कॉट अस रेड हँडेड. म्हणजे काय की एखादी क्राईम करत असताना तुम्हाला जर रेड हँडेड पकडलं त्याला आपण रेड हँडेड म्हणतो. दॅट इज व्हेरी क्लिअर. यात मला एकच सांगायचं होतं की MPSCत आलेला पॅटर्न मध्ये समजून घ्या. नंबर 1. नंबर 2, कशा प्रकारे इडियम येते आहे, एक इडियम कशा प्रकारे MPSC म्हणतोय. नंबर 3, यांचा सोर्स हा UPSC SSC CDS बँकिंग क्वेश्चन पेपर आहे. हे झालं. आणि नंबर नेक्स्ट मग आपण एखादं बाजारातलं पुस्तक घेऊया किंवा एखादी टेस्ट सिरीज असेल, जी आता मी टेस्ट सिरीज आपल्या ओकॅपचे बनवतोय सेम क्वेश्चन पॅटर्ननुसार आणि आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मी शेअर करणार आहे. ठीक आहे. तसंच आपली जे ऑनलाईन बॅच चाललेली आहे त्यामध्ये मी शेअर करत असणार आहे. तर यूट्यूबवरती किंवा आपल्या ॲपवरती अजून पुढच्या अशा ओकॅबलरीच्या बऱ्याचशा अशा व्हिडिओ मी टाकणार आहे ज्यामध्ये तुम्हाला आयडिया येईल. थँक्यू.